50च्या वर. EWSचं ऑलरेडी पूर्ण देशात आरक्षण लागू झालेलंच आहे घटना दुरुस्ती मार्फत. आता एक प्रयत्न असा झाला की एक ड्राफ्ट नोटिफिकेशन मागच्या महिन्यात राज्य सरकारने काढलं आणि कुणबी समाज हा ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे. म्हणजे ओबीसी आत्ताचं कसं आहे, ओबीसी 27%, SC ST 22.5% म्हणजे 50% आहे. तर कुणबी समाज हा ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे. तर कुणबी समाज आपल्याकडे 2001 मध्ये एक ओबीसी VJNT ऍक्ट, ओबीसी विमुक्त जाती भटक्या नोमॅडिक ट्राईब्सचा एक ऍक्ट आहे. त्याच्यात मार्फत हे केलं जातं की कोणते समाज हे ओबीसी मध्ये असतील. त्याच ऍक्टचा आधार घेऊन त्याच्यात एक ड्राफ्ट रूल राज्य सरकारने फॉर्म केला आणि त्याचं एक गॅझेटेड नोटिफिकेशन अधिसूचना काढली. त्या रूलमध्ये त्यांनी काय सांगितलं की सगळे सोयरे जे आहेत याची म्हणजे व्याप्ती त्यांनी वाढवली. म्हणजे ज्यांच्याकडे जे कुणबी समाज ऑलरेडी जो ओबीसी मध्ये आहे त्यातल्या काही मराठा लोकांचे कुणबी नातेवाईक असले तर सगळे सोयगीरांमार्फत ते पण ओबीसी बनून कुणबी बनून ते मराठा समाज त्याच्यातून आरक्षण घेऊ शकतो. मग त्याच्यात त्यांनी 3 आठवड्याचा वेळ दिला की 16 फेब्रुवारी किंवा त्याच्यानंतर ह्याची अंमलबजावणी होईल. त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं की हरकती सूचना काय असल्या तर त्या देण्यात याव्या सरकारला. तर त्याच्यात 4 ते 6 लाख हरकती सूचना गेलेल्या आहेत. आता राज्य सरकार त्याच्यावर विचार करतंय की कशी अंमलबजावणी ह्याची करायची. जरांगे पाटलांची काय मागणी आहे की हे 10% ते ठीक आहे, तुम्ही वेगळ्या प्रवर्गात दिलेला आहे SCBC मार्फत, त्याच्यात एखाद्या वेळेस कोर्ट ते परत रद्द करू शकतं. पण आम्हाला तुम्ही असं आरक्षण द्या की ते 27%मध्येच बसेल आणि त्याच्यात बेस्ट काय होतं सगळे सोयरे. आता सरकारने इच्छा दाखवली सगळे सोयऱ्यांमार्फत हा रूल. आता तो रूल त्या ऍक्ट मध्ये कधी टाकायचं हे सरकार ठरवू शकतं. आता सगळे सोयऱ्यांसाठी विधिमंडळात जाण्याची सरकारला गरज नाहीये, कारण 2001चा ऍक्ट ऑलरेडी आहे. त्याच्यात फक्त हा रूल इन्सर्ट करायचा आहे. आता ते सरकार कधी करेल आणि मग त्याच्यात बघा थोडंफार साहजिक आहेच की आत्ताच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागेलच, कारण कुणबी समाज ऑलरेडी आहे त्याच्यात. काही मराठे त्याच्यात गेले कुणबी नातेवाईकांच्या मार्फत, सगळे सोयऱ्यांच्या मार्फत, तर थोडा धक्का हा नक्की लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने काय ठरवलं की आम्ही ह्याच्यात कुणबी मार्फत काही मराठ्यांना ऍडजस्ट करता येईल 27%मध्ये, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, ज्यांचे नातेवाईक सगळे सोयऱ्यांमार्फत त्याच्यात हे होऊ शकतात, आणि आपण मराठा समाजाला एक वेगळं आरक्षण देऊ.